सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। श्री कृष्ण गोपाल हरे। दीन दयाल हरे। रथ हाके रना भूमि में और कर्म योग के मर्म बतावे। श्री कृष्ण गोपाल हरे। दीन दयाल हरे। हाजिर अमर है परम तत्व काया के सुख दुख समझावे। श्री कृष्ण गोपाल हरे। दीन दयाल हरे। सखा सारथी शरणागत के सदा प्रतिपाल हरे। श्री कृष्ण गोपाल हरे। दीन दयाल हरे। दीन दयाल हरे। दीन दयाल हरे। दीन दयाल हरे। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो। थोड़ा आवाज दे देना। तुझसे चलो। महानुभाव शिदोरी आश्रम निपाणी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून आलेला हा आश्रम जिल्हा अमरावती तालुका अचलपूर गाव काकडा श्री क्षेत्र काटे सुखरम बाबा संस्थान ट्रस्टच्या वतीने नवरात्र निमित्त यावर्षी आपण नामाचे 10 ठाय ऐकत आहोत। नामाच्या 10 ठायाचा आपण आज हा 7वा फायदा बघत आहोत। नाम पडते आकाश धरी। आज आपल्या या नामाच्या 10 ठाय व्याख्यान सत्रामध्ये श्री क्षेत्र वडनेर भोजनचे आमचे थोर गुरुबंधू परम पूजनीय परम महंत श्री दिगंबर मुनी बाबाजी अंकुनेरकर यांचं आगमन होणार आहे। लहान लेकराचं कौतुक आणि म्हणून ते आपल्या या कार्यक्रमाला सदिच्छा भेट देणार आहे। काल परम पूजनीय परम महंत श्री हिंगोलीकर बाबाजी ओथंबा आश्रमाचे संचालक यांचं आगमन झालं होतं। साधू संत येथे घरा तोची आमचा दिवाळी दसरा। संताचं आगमन झालं की कसं भरून वाटतं ना। संताच्या आगमनाने
भरून वाटतं, सुख वाटतं, आनंद येतो. तर देवाच्या आगमनाने किती येत असेल मित्रांनो. हा तर देवाचा राजकुमार आहे. देव आल्यावर काय वाटत असेल. ते गोडी तेची जाणे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आसन छिन्न असलेल्या आपल्या भक्तांना साकवताची भाजी वाढणे. स्वतः भाजी हाताने वाढली, श्रीकराने वाढली. ज्यावेळेस भक्तजन ते भोजन करत होते त्यावेळेस ती गोडी कशी असेल ते तेची जाणते. जे खातात, जे आनंद घेतात त्यांनाच ती गोडी माहिती. मित्रांनो, इतरांना काय माहिती होणार आहे की इथं काय आहे. म्हणून तो आनंद आपल्याला घेता आला पाहिजे. नाम पडते आकाश धरी, रायाची राणी कानयेवरी पडते आकाश धरी जेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेलं आहे की राजाची राणीही जर या ठिकाणी आले आणि अनुसरले, दीक्षा घेतली आणि ती जर म्हणे मला परमेश्वर प्राप्त करायचा आहे, मला हे साधन पाहिजे. परमेश्वराने सांगितलं एवढं मोठं संकट सुद्धा आम्ही धरू शकतो. आम्ही धरणार, तो राजा सुद्धा काही करणार नाही. आणि म्हणून अदंडीनाथ, काल सांगितलं मी तुम्हाला अदंडीनाथ गोरक्ष, त्यांची चर्चा व्हायला लागली. म्हणजे तुझा पिंड अजून कच्चा आहे आणि यांचा पक्का होता. म्हणजे तुझा पिंड कच्चा नाही, कच्चा आहे ना, तो पक्का करून घे. आत्ताच सोरठी सोमनाथ भेदायला जाऊ नकोस. तुम्हाला सांगितलं ना, थोडस काही झालं की माणूस गुरगुर करायला लागतो. मांजरीनं दूध पिलं का की रात्री ती आपल्या जवळ येऊन झोपते. बघा तुम्ही कशी करायला लागते, गुर गुर गुर. आणि जर तुम्ही मांजरीला ताक पाजलं ना तर ती जास्त गुरगुर करते. मांजर, वाघ वगैरे वगैरे हे जे ना ताक वगैरे आहे ना, हे आंबट पदार्थ वगैरे हे कसे तामस पदार्थ आहे. आणि दूध हे स्निग्ध पदार्थ आहे, सात्विक पदार्थ आहे. आणि म्हणून ते ज्ञान एकमेकांमध्ये चर्चा करत असताना त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे तुझ्यावर अजून ज्ञान पूर्ण करून घे. अदंडीनाथ वेरूळ या ठिकाणी, येळापूर या ठिकाणी गेलेला आहे आणि त्या ठिकाणी एका मळ्यामध्ये राहतो. आणि त्या मळ्यामध्ये तो मळा त्या राणीचा बाग आहे, गार्डन आपण त्याला म्हणतो. ते राणीचं गार्डन आहे. ऊन पडलेला आहे, सगळीकडे दुष्काळ पडलेला आहे. अशा वेळेस तो अदंडीनाथ त्या मळ्यात आलेला आहे आणि ती बाग सगळी करपून गेलेली आहे. तिथं काहीच नाहीये, पाणी सुद्धा नाहीये. जे झाडं झुडपं लावलेले आहेत ते सगळे जळायला लागलेले आहेत. मी तुम्हाला सांगितलं ना, साधू संत आले की बहर निर्माण होते, उत्साह वाढतो माणसाचा, एक आनंद येतो. तसा आनंद झाडा झुडपाला सुद्धा येतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी नदीतनं जात होते. शुद्रा नदी शुद्ध बांधवीला. शुद्रा नदीमध्ये भक्तजनाकडनं शेतू बांधवला. बाईचा त्या ठिकाणी भक्तजन भिक्षाला जायचे नांदूरला, अगर नांदूरला. ते चिखलाने भरायचे. देव म्हणले इथं आपण काय करू, थोडे दगड लावूया, पूल तयार करूया. म्हणे देवा आपल्याला किती दिवस राहायचं इथं, कशाला नदीमध्ये बेजार व्हायचं. अरे म्हणे तुम्ही करा. स्वतः देवाने दगड उचलले आणि लावले शुद्रा नदी शेतू बांधवीला. आणि मग आता देवाला त्या ठिकाणाहून दुसऱ्या गावाला जायचं आहे.
देव त्या पुलावरून जातात, त्या दगडावरून जातात. तेव्हा त्यावेळेस त्या नदीतले मासे, कासव जे काही होते ना, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची श्रीमूर्ती बघायला धावले. त्या माशांना, त्या कासवांना, त्या झाडांना, या झुडपांना, या सगळ्यांना वेद निर्माण झाला. देव म्हणतात, बघितलं हे पाण्यातले मासे, कासव कसे आमची श्रीमूर्ती बघण्यासाठी आलेले. असा प्रकार आहे मित्रांनो. तसं संत आले की बहर येते, बघावं असं वाटतं, करावं असं वाटतं. देव आले होता काय वाटणार नाही मित्रांनो. पण आपण तेवढं भाग्य जोडलं नाही ना, देवाचं सन्निधान जोडलं नाही. आणि म्हणून संतांचं करत 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 तुम्हाला तिथपर्यंत पोहोचायचंय. ही प्रतिकारंता वाढत जाईल तुमच्यावाली. आज उपदेशी, वासनिक, भिक्षुक, मग अधिकरण, आणि मग असं वाढत वाढत जाणार आहे तुमच्यावालं हे सगळं. आणि मग देवापर्यंत पोहोचणार आहे तुम्ही. सरळ नाही जाता येत आपल्याला कुठं. सरळ पहिल्या पायरीपासून आपल्याला तिथपर्यंत पोहोचावं लागतं. अशा प्रकारे संत अदंडीनाथ वेरूळ या ठिकाणी पोहोचलेला आहे. तपश्चर्याला बसला त्या राणीच्या त्या बागामध्ये, त्या मळ्यामध्ये. त्याला राहिलेला जो पिंड त्याचा पक्का करून घ्यायचा आहे ना. ही जी कथा आहे ना, कोणाची माहितीये? नवनाथापैकी अदंडीनाथ हे काय, ती कथा आमच्या देवाने सांगितलेली आहे. आणि ही का सांगितली माहितीये? शूद्र देवता, छोटासा चमत्कार, त्या लोक नमस्कार करतात. अशा प्रकारे त्यांच्याजवळ सामर्थ्य आहे, तर आमच्या परब्रह्म परमेश्वराजवळ किती सामर्थ्य असेल? केवढं सामर्थ्य असेल तर तुम्ही विचार सुद्धा नाही करू शकत. आणि म्हणून देव ही कथा सांगत आहे. तीच कथा कशी आहे म्हणाले? येळापुरासी आले. येळापूर म्हणजे वेरूळ. वेरूळला एक आश्चर्य. ते कोणतं आश्चर्य म्हणाले? नालेनी, एलोरा लेणी. अशी लेणी कुठंच नाहीये मित्रांनो. ही छत्रपती संभाजी नगर मध्ये असणार वेरूळ गाव, या ठिकाणी जगप्रसिद्ध असणारी वेरूळ लेणी आहे. तो इतका मोठा डोंगर आहे, त्या डोंगरामध्ये तो 12 कोस पोकळ केलेला डोंगर आहे. इतकी नक्षीदार काम त्या ठिकाणी आहेत. तुम्ही गेले तर बघा, प्रत्येक लेणीमध्ये आपल्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं स्थान आहे. गेले तर नक्की जा, आणि त्या ठिकाणी तुमची लेणी बघणं होईल आणि देवाचं स्थान सुद्धा करणं होईल. त्या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी गेलेले आहेत. भक्तजन सोबत आहेत. वेरूळच्या लेणीमध्ये सर्व माहिती सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपल्या भक्तांना सांगत आहेत. 14 नंबरच्या लेणीमध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी गेले आणि सांगितलं, अरे ज्यांनी लेणी केली ना, त्याची इथं छाया ठेवलेली आहे. महाराज म्हणे आम्हाला दिसत नाही, ती कोणाला दिसू देत नाही. आणि आमची प्रवृत्ती झाली ना तर तेही आम्ही करू शकतो. पण देव तसं करत नाही. देवता स्वतः तुम्हाला दाखवणार नाही. कारण जर तुम्हाला दाखवलं तुम्ही घाबरले तर देवता घाबरतात. कोणामुळं? देवामुळं. कोणासाठी? की तुम्ही जर घाबरले ना, त्या देवतेंना माहिती तुम्ही भक्त कोणाचे. नुसतं तुम्ही घाबरले तरी त्यांना घाम फुटतो देवतेला. का? थोरा राऊळाचा. कोणाचा भक्त आहे हा? थोरा राऊळाचा भक्त आहे. जर देवाला माहिती झालं ना त्याचा भक्त त्या ठिकाणी दचकला, बास गय नाही. मग नवी ओळख नाही, माया त्या ठिकाणी अभिमान घेत असते भक्ताचा, साधकाचा. अभिकार. एखादा संत आहे, मुनी आहे, एखादा साध्वी आहे, आणि त्याला जर एखादा कोणी जर त्या ठिकाणी रस्त्यावर काही बोलत आहे किंवा काहीतरी उलट सुलट करत आहे तर माया अभिमान घेते, त्याचा पाटा पाडून टाकते.
माया शोभून जाते, त्याला पात्रक्षोभ म्हणतात. सोपं नाही मित्रांनो. एखाद्याला जर आपण बोललो एखाद्या वेळेस आणि त्याच्या जिव्हारी जर लागला ना एखाद्या संताच्या, तर ती माया त्या ठिकाणी त्याला त्याचा तिकडं नायनाट करून टाकते. पण साधू संतांना सदैव दंडवत करत राहत. कोणाचं मन कधी दुखू नका, कोणाचा पात्रक्षोभ कधी जोडू नका. अशा प्रकारे हे संत अदंडीनाथ वेरूळ या ठिकाणी आहेत. मग ते मळा राहिले, त्या मळ्यामध्ये राहतात. हा कोणाचा मळा आहे म्हणाले? हा राजाच्या राणीचा मळा. राजाच्या राणीला फिरण्यासाठी मळा तयार केलेला आहे, खूप मोठं गार्डन तयार केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी ती राणी जाते. वेगवेगळे प्रकारचे फुलं त्या ठिकाणी लावलेले आहेत, सगळ्या प्रकारचे फुलं आहेत त्या ठिकाणी. आता राजा म्हणल्यावर राणीला फिरायला ते मळा करू शकत नाही का 5-25 एकरचा? अरे जिकडे गेलं तिकडे त्याची शेती आहे, जिकडे गेलं तिकडे त्याचं सगळं काही आहे ना. मग त्याच्या राण्यांसाठी त्यांनी सगळं काही केलेलं असतं. आणि राणीला फिरायसाठी तो मळा त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. ताजमहल माहिती ना तुम्हाला कसं बांधलंय है ना. अशा प्रकारे राजे लोक त्या ठिकाणी आपल्या राणीसाठी काही करायचे. आणि मग त्या ठिकाणी हा दंडीनाथ पोहोचलेला आहे. ये मळाचे उलिंग, या मळ्याचे फुलं जाई जुई शेवंती. कोणाला जात होत? राणीला जात होत. आणि माळीन असते. माळीन माहितीये का तुम्हाला? जे माळी नाव पडलंय ना, हे माळी तयार करणारे लोक आहेत. देवाच्या माळी तयार करत असतात आणि देवाला वाहत असतात. ती माळीन त्या ठिकाणी त्या मळ्याची निगा राखत असते. आणि त्या ठिकाणचे महत्वाचे फुलं तोडून, गुलाबाचे फुलं सगळे तोडून राणीला घेऊन जाते. राजा राणीसाठी बाग आहे, आपण देवासाठी लावतो. आपला राजा कोण आहे? देव आहे. म्हणून आपण देवासाठी लावत असतो. पण त्यांचा तो भोग आहे म्हणून त्यांनी तो त्यांच्या भोगासाठी लावलेला आहे. राणीचा तो भोग आहे. ती निघलेले फुलं सगळे राणीला जात आहे. चैत्र वैशाख मासू तपत असे. चैत्र वैशाख कडकडीत उन्हाळा आहे, गरम वातावरण आहे. जिकडं तिकडं खूप गरम झालेला आहे. मग अशा वेळेस ऊन पडलेला आहे ना, अशा वेळेस उन्हामध्ये अदंडीनाथ त्या मळ्यामध्ये तपश्चर्या करत आहे. ही जागा आहे ना, हा जो परिसर आहे ना, नुसतं आपण 9 दिवस या ठिकाणी देवाचं चिंतन करत आहेत, तर या ठिकाणी येणारा व्यक्ती सगळा सात्विक होऊन जातो. का? इथं सात्विक वातावरण पसरलेलं आहे. हाय का नाही बघा तुम्ही. तसं संत त्या ठिकाणी गेले की ती जागा काय होती? सात्विक होती. त्याला जागेला त्या बहर येतो. आपले संत जर कुठे गेले त्या ठिकाणी बसले तर त्या ठिकाणी तुम्हाला शांतता वाटते. देव ज्या ठिकाणी बसलेले आहेत त्या ठिकाणी आपल्याला वंदन केल्यानंतर आहेसं वाटतं. देवाला वंदन केलं असं वाटतं आपल्याला. म्हणून तर आपण स्थानाने वेधल्या जातो. स्थानाच्या ठिकाणी माया कृपा आहे. मग ज्ञानियाच्या ठिकाणी काय आहे? काही लोक ज्ञानियाला वेधतात, मूर्तीला वेधतात. काय त्याच्याजवळ वेधण्यासारखं? ज्ञान लक्षण संबंध. काय आहे? ज्ञान लक्षण संबंध आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी वेधल्या जातं आणि त्या ठिकाणी येऊन तो दंडवत करतो. तशा प्रकारे या मळ्यामध्ये अदंडीनाथ आहे. मग सगळा मळा त्या ठिकाणी पाण्यावगैरे सुकलेला होता.
सगळ्यांच्या काड्या काड्या झालेल्या आहेत, काड्यावरतून पडत आहेत, वाटोळ आले की त्या ठिकाणी काड्या मोडत आहेत, असा तो मळा झालेला आहे. अदंडीनाथ मळा राहिले, त्या मळ्यामध्ये अदंडीनाथ गेलेले आहेत. मग त्या काळामध्ये, ज्या काळामध्ये जे फळं येत नाही ते फळं यायला लागले, फुलं यायला लागले, विहिरींचं पाणी विहिरीच्या वरतून वाहा लागलेलं आहे आणि बाकीकडचं दुष्काळ पडलेला आहे. पण अदंडीनाथ त्या ठिकाणी आल्यामुळे त्या ठिकाणी बहर आलेले आहे. विहिरी वगैरे बाकीच्या सगळ्या आटलेल्या होत्या, त्या उदके ओसंडू लागल्या. पण त्या मळ्यातल्या विहिरी ओसंडू लागल्या, वाहू लागल्या अदंडीनाथामुळे. अनेका काळीची अनेकी फळे फुले लागली. फळे फुले ज्या काळात जे यायला नाही पाहिजे ते यायला लागलेलं आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी तो मला बहरलेला आहे. माळिनी सेव घालू गेली. माळीन त्या ठिकाणी निगा करण्यासाठी गेलेली आहे. राणीनं विचारलं, अगं तू आपल्या मळ्यात नाही सगळं घेऊन येतेस आणि मळ्यामध्ये तर पाणी नाही, आपले फुलांचे झाडं सगळे सुकलेले आहेत, हे कुठून आणतेस तू? मग कसं काय येतात हे फुले? ज्या काळात नाही यायला पाहिजे त्या काळातले फुलं आता येत आहेत, फळं येत आहेत. माळीन काय म्हणते? आपल्या मळ्यामध्ये एक पुरुष आलेले आहेत, एक बाबा आपल्या मळ्यात आलेले आहेत आणि ते बाबा जेव्हापासून आलेत ना तेव्हापासून ही बहर निर्माण झालेली आहे. अदंडीनाथ त्या मळ्यात आहेत. त्या दिवसापासून हे सगळे फळं फुलं त्या ठिकाणी बहरलेले आहेत. विहिरी तोंडे पाणी सांडू लागलिया. विहिरीतलं पाणी वाहत आहे. काय म्हटलं? तया ते ऐसे म्हणा. राणी शोभली म्हणे संत आपल्या मळ्यात आलेले आहेत, बाबा आपल्या मळ्यात आलेले आहेत आणि राणी म्हणते बाबा आल्यामुळं आपल्या शेतातल्या आपल्या गार्डन मधले सगळ्या विहिरी भरलेल्या आहेत, फुलांना फळं लागलेले आहेत, फुलं लागलेले आहेत. तो बाबा कसा असेल? त्या बाबाला बघायसाठी ती राणी येत आहे. राणी येते मित्रांनो. हम तो किस गली की पत्ती आहे. आपले पत्ते कुठं पडले तर कोणी विचारतच नाही, कोणी गेलं आलं तरी कोणी आपल्याला विचारत नाही. ती राणी येते. काय किती मोठी आहे ती? अहो एखादा कार्यकर्ता आला तर आपण त्याच्या माग पुढं इकून तिकून फिरायला लागतो आणि त्याच्यासोबत फोटो काढून स्टेटस ठेवायला लागतो. तुमचंच खातो तो मला देतो. त्याचं दिलं का काही? त्याच्या घरातून गेले की त्याने 5-50 हजार फंडातूनच दिले ना, तरी त्याच्या आपण मागे पुढे करायला लागतो. अरे ज्या परमेश्वराने आपल्याला सगळं दिलेलं आहे त्याच्या कधी करणार आहे आपण मागे पुढे? त्या राजकुमाराच्या मागे पुढे कधी करणार आहे? तो परमेश्वरासाठी शुकशुक करत असतो. असा प्रकार आहे मित्रांनो. मग माळीन गेली त्या अदंडीनाथाकडे, मळ्यामध्ये गेलेली आणि त्या बाबाला विचारते अदंडीनाथाला, राणीला मी हे सगळं दिलं तर राणी काय म्हणते? राणीनं विचारलं, अगं हे कसं काय येतंय? म्हणे आपल्या शेतात एक बाबा आलाय आणि तो जेव्हापासून बाबा आलाय ना तेव्हापासून हे फळं आणि फुलं निघायला लागलेले आहेत. बाकी सगळीकडे दुष्काळ आहे पण आपल्या मळ्यामध्येच त्या ठिकाणी सुकाळ आहे. आणि मग राणीनं विचारलं बाबाला, सांग विचार की मी दर्शनाला येऊ शकते का तुमच्या?
राणी दर्शनाला येते, राजा येऊन गेला, तुम्हाला माहितीये ना, ऐकली कथा? अरे राजा राणी सुद्धा देवाच्या दर्शनाला येतात. अरे पालखी आड पालखी उभा राहते. वेरूळची कथा तुम्हाला सांगितली ना, इतर संन्यासी अन्य लोक सगळे येत होते, पण आपले येत ना कधी कधी असेच आहे, आपल्यालाच वेद होत नाही. बघा ना, त्या राणीला वेद झाला, मग काय म्हंटल तो? काय म्हणतो आता निनाद? येती तरी येतो का, आली तर आली, नाही आली तरी आम्हाला काही घेणं देणं नाही. राणी आली मग काय आम्ही तिच्या मागे पुढे पळणार नाही, आम्ही संत आहोत. खरंय ना? यायचं असेल तर या म्हणा, नसेल यायचं तर नका येऊ म्हणा. आमच्या देवानी तेच सांगितलं ना, येऊ नका, येऊ नका, यायचं तर या. मग आणि मग त्या ठिकाणी त्या माळिनीनं मळ्यातले आदंडीनाथाला विचारलं आणि त्यांनी सांगितलं तिला जर यायचं असेल तर येऊ नका. आणि मग तशीच ती गेली राणीकडे आणि राणीला सांगितलं, आपल्या मळ्यामध्ये जे बाबा आहेत, जे आदंडीनाथ आहेत, त्यांना मी विचारलं की बाबा आमची राणी तुमच्या दर्शनाला येणार आहे, येऊ शकते का? येऊ नका, यायची तर या म्हणा, नाही आले तरी आमचं काही बंद पडत नाही. एखाद्याला काय वाटतं, तुझ्या बिगर आमचं बंद पडेल. नागदेवाला काय वाटलं माहितीये का, मीच तर करतो म्हणे सगळं, आणि माझ्या बिगर कोणी करतं का म्हणे इतकं पुढे पुढे कोणी देवाच्या, आणि मी जर नसलो तर बाबा तू सगळं बंद पडून जाईल. देव म्हणले, परवटली बाग, चल उचल, चल बांध इथून, चल निघ इथून, थांबायचं नाही तर बिलकुल, हे इथून. म्हणे बाबा कस काय अचानक? बाई चला याला काढून द्या इथून. उदास झाले देव, निघा इथून. नाही महाराज कुठं जाईल, सगळं सोडून आला, आम्हाला माहित नाही कुठं जाईल काय करण, निघ म्हणा त्याला इथून, थांबायचं नाही आमच्या जवळ. माहितीये का, जे असे गर्व अभिमानवाले आहेत ना, माझ्याशिवाय कोणाचं काही दिवा लागत नाही म्हणणारे, दिला ना काढून नागदेव, चल निघ इथून. नागदेव आचार्य हुशार होते, देव आता रागवलेले होते, उदास झाले होते, घाबरले, रडायला लागले. महाराज कुठं जाऊ मी, आम्हाला काय विचारतो, काय कुठं जायचं तर? कारण त्याच्या मनात काय आलेलं आहे, माझ्या बिगर देवाचा पत्ताही हालत नाही. अरे देवाला विचारून हवा सुटती आणि तू मनामध्ये विचार करतो माझ्या बिगर पत्ता हलत नाही. कुठं जायचं तर जा. पण नागदेवाचार्य हुशार होते, देव उदास आपल्यावर झालेत ना, आपलं चुकलेलं आहे. आणि मग नागदेव आचार्य म्हणतात, महाराज रुद्रपूरला जाऊ, श्री गोविंदप्रभू महाराजाकडे राहतो, दादोष तरी अनिष्ट, देवता तरी, देवता उद्धारक नाहीये, कोणाकडे जायचं? आणि मग देव म्हणतात, व्यवहारीची बुद्धी धर्म उपयोगा जाय. चांगला विचार केला, रुद्रपूरला जातात म्हणजे गुरुच्या गुरुकडे गेल्यानंतर काही प्रश्नच नाही, गुरुच्या गुरुनं सांगितलं गुरुला ऐकावंच लागण. गुरुच्या गुरुकडे गेले का लगेच सोडून. आपण जर काही बोललो तर तुम्हाला सांगतो, हा कायमचा गुरुला सोडून देईन, गुरु बी पलटून देईन, गुरु दुसरा करीन. अरे लय गेले म्हणे असे बाबा. नागदेव तर समजला का, गोविंदप्रभू महाराजाकडे आले, तिथे राहिले, सेवादास्य केलं, प्रसन्न केलं. आणि मग देवांनी बोलावून घेतलं. तो दोष होता ना, तो जळाला 6 महिन्यात. आपण रोज रोज जवळ असले की आपली किंमत कमी होते मित्रांनो. हे काय रोजच यांचं. तसं नागदेवाचार्यला झालं. 6 महिने गेल्यानंतर कळालं की देवाची काय किंमत आहे, देव आपल्यासाठी काय आहे तर आपण काय आहोत देवासाठी. आपण पाला पाचोळा आहे, वाटोळा आलं तर उडून कुठं जातो कळणार सुद्धा नाही.
आणि म्हणून आपण सावध राहिलं पाहिजे. गर्व अभिमान कधी येऊ दिला नाही पाहिजे मित्रांनो. गर्व अभिमानाचं घर कधीही खाली आहे हे ध्यानात घ्या. किती मोठे झाले, किती घोड्यावर बसले, इमानात फिरायला लागले, खूप पैसा आहे, तुम्ही पैशावर झोपतात, गर्व येऊ देऊ नका. सगळं करायचं ते, पण नम्रता ठेवा मित्रांनो. नम्रतेने तुम्हाला कोणालाही जिंकता येतं. जर तुम्ही नम्र नसले, दांभिक असले, अभिमानी असले तर तुम्हाला कोणाला जिंकता येत नाही. बरं बघा ना, एखादं जर तुम्हाला एखाद्याची सही घ्यायची आणि तुम्ही जा एखाद्याच्या ऑफिस मध्ये, सरकारी साहेब सही करायचं, काय म्हणला सही करा म्हणतो तुम्हाला. मी ड्युटीवर आहे, मी सही करू शकत नाही. जा बरं आहे का, आता 8 दिवसांनी आहे, उद्या येईन, नाही यायचं उद्या, मी 8 दिवस सुट्टीवर आहे. तुला काय माहिती सुट्टीवर आहे का नाही, खरं आहे की नाही. नखरे करता येत नाही, नम्रता. साहेब रिक्वेस्ट आहे तुम्हाला, आपलं एवढं काम करून द्या ना. लोय परेशान झालो, लेकरं बाळा लहान आहे, पत्नी एकली घरी असते आणि खूप मला मरमर करावं लागते, द्या ना एवढं माझं काम करून. तुमचं काम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही जर नखरे करायला लागले, गुरु करायला लागले ना, कोण कोणाचं नाही, सरक तिकडं. हा नसेल तर अनुभव घ्या, कधी गेले कधी तुमचं काम पडलं ना, एखादी फाईल पास करायची, तेव्हा कळन तुम्हाला. आता इरीच्या आणि मोसंब्याच्या फाईली चालू आहे ना, बघा एखाद्या उघडून बघा ना, मग कळतं. भेटलं काही तर घेऊन टाका आता सरकारकडनं. 1 लाख रुपये एकर भेटणार आहे, बरं होऊन जाईल. आहे ना, घसाडा पाणी वाहून गेलं आहे ना, सदा रडावं लागतं आपल्याला, त्यासाठी लढावं पण लागतं. आमचं नुकसान झालं, सरकार लक्ष द्या आमच्याकडे, द्या आम्हाला काहीतरी, मागावे लागतं. मग तैसेची ते राणी पायीची निघाली. ती राणी निघाली मित्रांनो आदंडीनाथाच्या दर्शनाला. पायी निघाली, गाडी घोडीत पालखीत नाही निघाली. मग हाती झारी फुलांचा त्या ठिकाणी त्याने ते घेतलेला आहे पर्याय. अजून काय घेतलेलं आहे, तिच्या सोबत जी माळी आहे ना, तिच्या डोक्यावरचं जे दुर्डी आहे ना, तिच्यामध्ये फुलं हार सगळं घेतलेलं आहे. कोणाला भेटण्यासाठी, बाबाला भेटण्यासाठी. तो मळ्यात बसलेला आहे आपल्या, आणि त्याला आपलं भेटणं कर्तव्य आहे ना. आणि म्हणून ही राणी भेटायला जाते. मग आली त्या ठिकाणी, काय म्हटलं, आली आणि बघितलं चमत्कार झाला, नमस्कार केला की लगेच म्हणायला लागली, मज उपदेश द्यावा नामे वेद. उपदेश कधी घेत नव्हता, आई वडील म्हणत होते तरी घेत नव्हता, इकून तिकून यांनी त्याने सांगावं तरी घेत नव्हता. मग कशामुळं घेतो, नामे वेद. नामाचा अनुभव आणि प्रचिती आल्याशिवाय, चमत्कार दिसल्याशिवाय तो शोभत नाही. म्हणून राणी शोभली, मज उपदेश कहो गोसावी, मज उपदेश कहा. मला उपदेश पाहिजे. लोकांना जर म्हणाला उपदेश माझा घ्या ते आम्हाला नाही घ्यायचा. त्याने मनाने म्हणलं पाहिजे मला उपदेश घ्यायचा. ते खरं फुटलेलं बी आहे, रोपट आहे, ते उगत आहे, ते फुगलेलं आहे, आता जमिनीतून बाहेर निघत आहे. बाहेर निघला त्याचा शेंडा की तो बोलतो मला उपदेश घ्यायचा. हे बी आहे मित्रांनो. धरून बांधून गोसावी करायची गरज नाही कोणाला. आणि असं नाही ते धरून बांधून गोसावी केली ते टिकत नाही. ते कोणत्या बाबाचा उपदेश याचाही मिळणार नाही त्याला. काय करता असे धरून बांधून घेऊन, त्याला फुटला पाहिजे पाना, त्याला कोंब फुटला पाहिजे. तसं त्या राणीला कोंब फुटलेला आहे, मज उपदेश द्यावा. मग दिला उपदेश.
आता राणी कोणाची शिष्य झाली? आदंडीनाथाची. आता शिष्य झाल्यावर गुरुचा अधिकार कोणावर? शिष्यावर. गुरुनं सांगावून शिष्याने करावं. मग असा प्रकार झालेला. आता राणी येते. आता राणीचा गुरु कोण झालाय? आदंडीनाथ. आणि ती राजाची राणी आहे. तिला राजाचं बंधन आहे. पण राजा गुरुकडे जाऊ द्यायला नाही म्हणत नाही. पण तुम्हाला सांगतो, या कानात सांगणारे, या कानात सांगणारे आपलेच आपण असतो. म्हणून ती कथा तुम्हाला सांगत आहे. मग आणि मग त्या ठिकाणी पाय धुतलेले आहेत. आपल्या गुरुचे पाय धुतलेले, पूजा केलेली आहे, जेवायला दिलेलं आहे, भोजन दिलेलं आहे. आपल्या गुरुला तांबूळ दिला, एक पानाचा विडा आणलेला आहे आणि पानाचा विडा दिला. आणि राणी मग निघाली आपल्या घरी, राजवाड्याकडे. असं एक दिवस करत होती काय? का नवीन नवीन 9 दिवस करत होती? 9 दिवस तर नया मुल्ला जोर से बांध देता है. 9 दिवस तर तुम्हाला सांगतो इतके करताना, नंतर तुम्हाला सांगतो जे राहिलेले दिवस आहेत ना 1 वर्षाचे, हा कुंकड असतो, काहीच मिळणार नाही. कदाचित बाबा दिसला तर बाबा इकडे येऊन अशी छत्री करतो, कट्ट मार जरा लागण माग, घरी येईल, पुन्हा 20 रुपयाला फटका बसन. खरंय की नाही? असा प्रकारे ती तशातली नव्हती. जोपर्यंत तिच्या मळ्यामध्ये त्या बाबाचं वास्तव्य आहे तोपर्यंत ती रोज जाते, रोज पाय धुते, रोज फुलं वाहते, रोज जेवायला देते. तुम्ही रोज करताय की नाहीये? तुमच्या मळ्यात आलो ना आम्ही, तुमच्या मळ्यात देव बी आले ना. आणि देवासाठी खरं आम्ही आलो, आणि देवासाठी तुम्ही आले, आम्ही देवासाठी आलो ना. आम्ही देवाचे राजकुमार म्हणून तुम्ही आले, आणि म्हणून तुम्ही आम्हाला देऊ राहिले. कोणालाही का देत नाही तुम्ही? तुम्हाला माहिती तिथंच दिलं पाहिजे जिथं आहे. असा प्रकार आहे. पण ती राणी रोज यायला लागलेली आहे, रोज द्यायला लागलेली आहे, रोज पूजा करायला लागलेली आहे. आणि मग आता राजवाड्यात चर्चा पसरली, राणी रोज मळ्यात कोणाकडे जाती, कोणता बाबा आलाय, आणि त्या बाबानीच्या कानात काय सांगितलंय. आमची राणी उठली की रोज बाबाच्या दर्शनाला जाती, बाबाला डब्बा घेऊन जाती, बाबाला जेवू घालती, आणि मग ही घरी येऊन जेवती. तुम्ही आता मळ्यात आले, तुमच्या मळ्यामध्ये बाबा बसलेले आहेत. काटे सुक्रम बाबा, तुमचे काटे बाजूला करणारा, तुम्हाला सुख देणारा, बाबाला जेवण दिल्याशिवाय तुम्ही जेवत नाही. जेवले तुम्ही कधी आरतीच्या आधी? अनुभव, तो महानुभव मित्रांनो आहे ना. असं बघा, लीळा चरित्रादी तसंच आहे. काय जे जैसे जे तैसे बोलजे ते ज्ञान, जे जसं आहे ते तसं सांगितलं पाहिजे, त्याला ज्ञान असं म्हटलेलं आहे. ऐसी बात बोल की कोई न बोले झूठ, ऐसी जगह बैठ की कोई न बोले उठ. काय तेच बोलावं जे आहे, त्याच ठिकाणी बसव की आपल्याला ठिकाणून उठून देणार नाही. देवाचं मंदिर आहे, खरं की नाही? कोणालाही या ठिकाणी जागा आहे, कोणी येऊ शकतं. उपदेशित पाहिजे असं काही लिखा नाही का कुठं? अरे सगळ्यांचा देव आहे. देव काय निस्ता गुरुवाचा, निस्ता पुजाऱ्याचा देव आहे का? अरे सगळ्यांचा आहे. तुमच्या पंचक्रोशीचा आहे, तुमच्या अमरावती जिल्ह्याचा आहे, अहो तुमचाच नाही, पूर्ण भारत देशाचा आहे. अहो भारत देशाच्या बाहेरून सुद्धा लोक इथे येतात. सगळ्यांचा देव आहे मित्रांनो. तशी राणी त्या बाबाकडे रोज चाललेली, रोज पूजा दक्षिणा, त्या ठिकाणी जेवण देत आहे. मग जेवण करायची बघा. नंतर जेवायला लागली. पण आता राजा कोणाचा शिष्य आहे? शेपनिकाचा. आणि ही आदंडीनाथाची, दोघाचे 2 गुरु, आणि गुरुन लावली. त्यालाच म्हणाव गुरु, जो इष्ट रस्ता दाखवतो, मोक्षाचा रस्ता दाखवतो. द्वेष, मत्सर, राग करत नाही तो गुरु. द्वेष करतो, राग करतो, मत्सर करतो, तो गुरु आहे का?
माझ्याकडूनच कान फुकून घ्या, बाकी कोण फुकणार तर त्या ठिकाणी परडासारखं होऊन जाईल. परड फुकीत ना कधी कधी फुसकून दिशी पांढरे होऊन जातात. माझाच घ्या असे म्हणणारे काही स्वार्थी येतात. अरे परमेश्वराचं निस्वार्थ शास्त्र आहे आणि निस्वार्थ त्याच्यावाला साधक आहे. निस्वार्थ राहिलं पाहिजे. पण हे तर अन्य कथा त्या ठिकाणी देव सांगत आहे इतरांची. अहो आपण कसं असलं पाहिजे? आपण तर निर्गुण शास्त्र आहे ना आपल्याकडे. मग आपण किती कसं राहायला पाहिजे हे आपल्याला शास्त्र शिकवतं. शेपनिकाचा शिष्य तो राजा आहे आणि आदंडी नाथाची शिष्य राणी आहे. दोघांचे दोन गुरु झालेले. मग त्याचं वेगळं शास्त्र तर याचं वेगळं शास्त्र. मग मग तो शेपनिकाची भक्ती करत आहे राजा आणि राणी आदंडी नाथाची भक्ती करत आहे. आता शेपनिकाला कळालं तुझी राणी माझ्याकडे येत नाही म्हणे. मग लागलं जळायला. कशाला जळा दाखवणा हो? जळून जाताना जो ज्याच्यावर भाव आहे ज्याच्यावर श्रद्धा आहे तो त्याचा शिष्य होतो. कशाला ओढाताण करता? प्रपंचात ठीक आहे बा ते लोक अज्ञान असतात. इकडे का अज्ञान आहे का आपण ओढाताण करायला? पण बघा ना तुम्ही तो शेपनिक काय म्हणतो राजाला? काय म्हणतो? एक दिवशी राजा त्या शेपनिकाला म्हणजे आपल्या गुरुला आमंत्रण द्यायला गेला. गुरुजी आपल्या घरी भोजनाला चला. आता गुरुला जेवायला बोलणार ना. चला म्हणे आपल्या इथे जेवायला राजवाड्यामध्ये. आता राजा म्हणल्यावर राजगुरु असल्यावर राजा जाणार नाही का? पण राजाचाही गुरु कोण आहे? शेपनिक आहे. राजाच्या गुरुवर काही चालत नाही. आणि जो गुरुचं ऐकतच नाही तो शिष्यच नाही. राजाच्या हातामध्ये सगळी सत्ता असते परंतु राजाही गुरुचं ऐकतो म्हणून राजगुरु असतात. आणि आजकालचे त्याला तुम्ही काय म्हणता? मंत्रिमंडळात असणारे सल्लागार मंत्री त्यालाच गुरु म्हणतात. राजन असं केलं तर असं होईल, तसं केलं तर तसं होईल. कारण राजाच्या जर तोंडातनं निघलं वा हे करायचं ते करावंच लागतं. आणि म्हणून आधी मीटिंग घ्यावं लागते. असं करायचंय आपल्याला नोटा बंद करायच्या. रात्री 12ला बंद केल्या तर बंद झाल्या म्हणून चालत नाही है ना. कशा उशीतल्या बाहेर निघाल्या. ज्याच्या नाही त्याच्या है ना राजाकडे सामर्थ्य. तो काळच असा होता कोणाच्या नाव कितकाले पैसे टाकायला लागले लोक. राहू द्या म्हणे माझे म्हणून तुमच्याकडे. अचानकच पैसे कोणाला या लागले. किती मजा आली ना 5-6 महिने. तर आठवतंय ना. असं त्या ठिकाणी सल्लागार मंत्री असतात. मग राजाला काय म्हणतो शेपनिक? काय म्हटलं? राजा आम्ही तुमच्या इथे जेवायला येत नाही. म्हणजे काय येत नाही? मी तुमचं काय ऐकत नाही. मी तुमची सेवा करत नाही. काही तुम्हाला दान देत नाही. काही भिक्षा देत नाही. कशात कमी पडलो मी? राजा म्हणायला लागला आपल्या गुरुला. आणि मग तो गुरु सांगतो शेपनिक काय म्हणतो? का बरं घेत नाही तुम्ही आमच्याला दंडवत? का बरं येत नाही आमच्याकडे जेवायला तुम्ही? काय म्हटलं? राजा तू जे आमची सेवा करतोस ना कपटाने करतोस. म्हणजे कसं काय कपट आहे माझ्यामध्ये? तुम्हाला जेवायला दंडवत घातला सगळं केलं व्यवस्थित करत आहे आणि माझं कपट तुम्हाला कुठं दिसलं? आणि काय कपट केलं मी तुमच्या सोबत? मग काय म्हटलं? काय कपट आहे सांगा? आणि मग त्या गुरुनं त्या शेपनिकाने राजाचे कान भरले. कान भरणं सोडून द्या. कानात ब्रह्मविद्या टाका. शिष्य नका टाकू कोणाच्या कानात.
चांगलं सांगा लोकांना, वाईट नका सांगू. ज्याच्यावर ज्याची श्रद्धा आहे त्याचा तो प्रश्न आहे. सांगितलं ना त्या गुरुना शेपणीकाने राजाच्या कानात. तुम्हाला मी पहिल्याच दिवशी सांगितलं, एखाद्या बाईला इतक्या बाया तुम्ही बोलून घ्या आणि तिच्या निष्ठ कानाजवळ हात न्या. बस ज्या आसपासच्या बसलेल्या ना काय सांगितलं तिनं, काय सांगितलं तिनं, काहीच नाही, नुसतंच बोलवलं. काय बोललो, मायाविषयी सांगितलं असं मला. तिला ते विचारतात काहीच नाही सांगितलं. तू माझ्यासोबत राहायचंच नाही म्हणे. सांगते का नाही? पाहिलं का तुम्ही, या कान गोष्टी करणं एवढं सोपं नाही आहे. भांडणं लावतो ते कान गोष्टी. पण जे आहे ना ते असं सरळ आतल्या गाठीचे नाही पाहिजे कोणी. जे आहे ना आत तेच बाहेर, जे आहे ना बाहेर तेच आत. फ्रेश. नाही तर गाठी गाठी होऊन गेले ना अवघड होऊन जातं. नसा बंद पडून जातात, रक्तवाहिन्या बंद होतात. पण आतल्या गाठीचे नका राहू कधी. मोकळं राजा, फ्रेश राजा. जे आहे ना ते असं आहे म्हणा, आपल्याला हे जमत नाही, आपण काही करत नाही. स्पष्ट वक्ता. मग मग मळ्यामध्ये तुमच्या एक जोगी आलेले आणि तुमची पत्नी राणी त्या जोग्याची पूजा करते, रोज जेवण देते आणि त्याला जेवल्याशिवाय जेवत नाही. आणि मग झालं काय? अरे अन्नदान ते उत्तम सांगितलं ना. त्या जोग्याला खाऊ घातलं, तूही जोगीचे तूही संन्यासी, तुला खाऊ घातलं, तर मग काय झालं? चांगलं झालं ना. दोघांना जेव घातलं तर 1-2 साधू 10,000 5,000 साधू जेव घातले तर चांगलीच गोष्ट आहे ना. पण नाही, मलाच जीव घाला, मलाच वर बसवा, मलाच बघा, मीच मोठा. वा रे वा. पाहिलं का थाट कसा आहे. मग तुझी राणी तुझी राणी तिकडं तू इकडं. आणि मग शास्त्र सांगतो दोघाला एकच गुरु पाहिजे की. आणि आजकालचे लोक 2 गुरु का करतात? 2-2 बाबा घरी आले पाहिजे. तुमचा तुम्ही, आमचा आम्ही. हा गेला की तू आला पाहिजे, म्हणजे मग शिराभात खायला भेटतो. नाही तर शिराभात बी भेटायचा नाही. बाबा आला की कसं तरी आपलं शिऱ्याचं पाणी हलवायचं. त्याच्यात नुसती साखर इलायची बी नाही, पांढरा शिरा. माहिती तुम्हाला, असे गरिबीचे दिवस काढले. आणि बाबा आले की करावंच लागतं काहीतरी. नाही करू तर मग मा गुरु काय म्हणेल. आणि गुरुला काहीतरी चांगलं केलं पाहिजे ना, मग तिचा भाव असतो. मग याचा गुरु आलो, हा बी म्हणतो मग हा गुरु आलाय, जरा व्यवस्थित कर बरं, है ना. म्हणजे साधू संत यावा म्हणून त्या ठिकाणी ते काय करतात, किंवा मलाही दुसरा करायचा आहे, तेही आले पाहिजे, हेही आले पाहिजे. गुन्ह्या गोविंदाने आपण नांदलं पाहिजे. मग तू वारत नाही तिला, तिला सांगत नाही तू मळ्यामध्ये तो जोगी आलाय त्याच्याकडे तू जायचं नाही. तू सांगायला पाहिजे ना तुझ्या राणीला, तुझी पत्नी आहे ना ती, तिला कशाला जाऊ देतो? अरे म्हणजे काय तिला देव धर्म वगैरे सगळं बांधून टाकतो काय तू? लांबदोर गाय बांधली तशी. खरंय की नाही? तशी काही लोक बांधूनच टाकतात, इकडं जायचं नाही तिकडं. अरे वा, काय बांधले काय? अरे बंधनातून सुटायचं ज्ञान आहे. कर्मानुबंधीनी मनुष्य लोक, तर तूच बांधायला लागला. सोडून कोण मग यांना? अरे देवाने काही सोडल्या बांधल्या का? नांदेडची आठवा सोडल्या ना काही? गोरे सोडले ना, पिले ना, आनंद. आखडा तुम्ही, आम्ही आखडत नाही. प्या दूध, प्याच्या म्हणून मी सांगलं डबल द्या. खरंय ना. सकाळी सकाळी वाटत चहा डबल, पण लहान लहान डबल वाटायचा. आणि एखादा म्हणलं तिसऱ्यांदा वाटा म्हणलं. आपल्या मंडळातून अजून साखर माग म्हणलं कोणाला. खरंय की नाही? आनंद. मग तुझी राणी अनेका पुरुषांची सेवा करीत, तुझ्यावाली राणी अनेका पुरुषाची सेवा करते. तू आमची सेवा करीत आणि तू आमची सेवा करतोस. तरी स्त्री पुरुषांचे एकुची धर्म होवा. पुरुषाचा आणि स्त्रीचा एकच धर्म पाहिजे ना रे. कानात सांगितलं, अगदीही आपल्या जवळ पाहिजे. लय अवघड आहे मित्रांनो, अनुभव येईल तुम्हाला. मानभावात फिरा थोडं. मग राजा काय म्हणतो? मला माहितच नाही म्हणणे, तिला बघितलंच असतं.
आता बघतो म्हणे मी तिला. मग मग आहे राणी ते कुटीले. राजा लगेच घरी पेटवलं ना तिकडं. मग लगेच इकडं राखेल राखेल की काडी. अरे लागली इकडं काडी. अरे कोणाची काडी लावू नको, इजवायचं काम कर. राणीकडं लगेच इकडं तिकडं राजवाड्यात कुठत नाही. राणीचा माल गाठला. राणे मग तुम्ही म्हणे पुरुषांची या दर्शनाला तुम्ही म्हणे आपल्या मळ्यात जो जोगी आलाय त्याच्या दर्शनाला जाता. मग ती आ म्हणतले ती काय म्हणते? ती काय अशी होती काय कच्ची पक्की? हा, ना जाओ. तिचं दूधही पक्कच होत. हा मी जाते. काय करता? अरे बापरे, नावाची गुरु हा. सती. माझे गुरु आहेत ते. तुम्हाला काय वाटलं तुमचे गुरु आहेत? मग काय माझे गुरु नाही का? माझे गुरु येते. आजकाल तर लोक तुम्हाला सांगतो गुरु केला तो सांगतो ना, नको 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 असं होईन तर. अरे काय घाबरता? आजकाल तर पाहायचंच काम नाही. कोणाला काहीच भेटा ना. कोणाचे आणायला लागले कुंकुन जाऊन. कायला टेन्शन घेता हो तुम्ही? आणि ज्याच्यासोबत बांधलेले त्याच्यासोबत होणारच आहे. तुम्ही ताण घेऊ नका. फक्त नामस्मरण करा, चिंतन करा, तुमचे सगळे काम व्हायला लागतील. मग तयाच्या दर्शनाला जातो. हो जाते म्हणे मी. माझे गुरु आहेत ते म्हणून जाते. मी त्यांना गुरु केलेला आहे. राये म्हणतले राजा काय म्हणतो? ते आता न वसावे. आजपासून जायचं नाही. नाम पडते आकाश धरी. राजाच आता राजा म्हणल्यावर सगळं सैन्य आलं की हो. आकाश एवढं हे संकट आलं की हो. म्हणून तो देव म्हणतात जो आमच्याकडे येतो आणि त्याच्यावर आकाश पडेल एवढं जर दुःख असेल तर त्या आकाशाला सुद्धा आम्ही खाली पडू देणार नाही. राजा काय म्हणतो राणीला? ती आ म्हणतले काय म्हटलं? ना न जातो कैसी. वचो कैसे. मी जाणार म्हणे दर्शनाला त्यांच्या. राये म्हणतले राजा काय म्हणतो? तुम्हा एक मार्ग हो. हे बघ असे नखरे करू नको. मी सांगतो ते कर. जो माझा गुरु आहे त्याच गुरुकडे तू यायचं. माझ्या गुरुनं मला सांगितलं हिला माझ्याकडेच घेऊन यायचं. इकडं तिकडं फटकू द्यायचं नाही. मग तुम्ही तयाच्या ठाया न वसावे. तुम्ही त्यांच्या ठायाला जायचं नाही. राजा सांगत आहे राणीला. ती आ म्हणतले काय म्हंटल? ना मी जाणार. आम्हा तयाचे दर्शन घेतले. अहो त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय तर मी जेवण करत नाही. राये म्हणतले राजा काय म्हणतो? हो का. हो का बर. तरी आता जा. तू नाही ऐकणार का माझ्यावाला? जाऊन बघ. हा जर जाशील ना माझ्याशी गाठ आहे. मळ्यात जाऊनच बघ फक्त तू त्या बाबाकड. तू गेली ना तर या जमिनीन वर जाशील. ध्यानात ठेव. बिलकुल जायचं नाही. ती म्हणती मी गेल्याशिवाय राहणार नाही आणि त्या बाबाला जेव घातल्याशिवाय मी जेवत नाही. काही झालं तरी हरकत नाही पण मी त्या ठिकाणी जाणार. मग आजी जाऊनी बा आणि राऊत पायी खांडे. आज जाऊन बघ तू फक्त. राखले घातली. आता राजाचं सैन्य चतुरंग सैन्य त्याने निवडलेलं आहे आणि राजाने सांगितलं हे बघा ही माझी राणी. मी सांगितलेलं ऐकत नाही. माझा आदेश आहे जर ही त्या जोग्याच्या दर्शनाला जाईन ना उभी कापून टाका. 2 तुकडे करायचे आणि नसेलच आवरत त्याचे तुकडे तुकडे करून टाका. राजाचे सैनिक तलवार धारधार शस्त्र घेऊन त्या रस्त्यामध्ये उभा आहेत. ज्या रस्त्याने ती जाते कुठपर्यंत उभा आहेत? जिथपर्यंत मळा आहे ना तिथपर्यंत उभा राहिलेले आहेत ते सैनिक. राजाजवळ सैनिकाची काय कमी आहे? काहीच कमी नाही आहे. सगळे शस्त्र अस्त्र घेऊन भाले घेऊन त्या ठिकाणी बाण हातात घेऊन उभा राहिलेले आहेत आणि राणी निघालेली आहे. मग गयावर पडी होईल तेने मारावी. सांगितला आदेश दिला ज्याला दिसन त्यांनी कापून काढा. ऐक
हे मी सांगितल्यावर सुद्धा ऐकत नाही. मी सांगितलं त्या बाबाच्या दर्शनाला जायचं नाही, मळ्यात जायचं नाही, त्या जोग्याला भेटायचं नाही, त्या जोग्याला जेवण द्यायचं नाही, त्या जोग्याचे पाय धुवायचे नाही, तरीही मला उघडते, माझं ऐकत नाही. ज्या सैनिकाला दिसेन त्या सैनिकाने त्याच ठिकाणी कापून काढा, तुम्हाला इनाम दिलं जाईल. माझी राणी आहे म्हणून काही मागे पुढे बघायचं नाही. जो मागे पुढे बघन त्याला मी सोडणार नाही. तुम्ही जर म्हणले नाही राणी आहे, राजाची राणी कशी मारावी, मी तुम्हाला मारेन. मग तिथं आदेश सोडला की काम करावाच लागायचं. नाही तर पूर्वीची सजा माहिती आहे का तुम्हाला कशी होती? ज्यांनी काम नाही ऐकलं, राजाचा आदेश नाही ऐकला, त्याचं शिर वेगळं राजा करून टाकत होता, नाही तर सुळावर देत होता. अशा प्रकारे राजाने त्या ठिकाणी आपल्या सैनिकाला सांगितलेलं आहे. मग निरोप दिला सगळ्यांना, सैनिकांना. माळिनी म्हणजे जी मळ्यात जाते आणि त्या फुलांची निगा करते, त्या माळिनीला सांगितलं राजाने निडवरी केलेली आहे, राजा मला दर्शनाला येऊ देत नाहीये. राजाच्या गुरुनं राजाचे कान भरलेले आहे, राजाचे कान भरल्यामुळं राजा माझ्याकडे धावून आलेला आहे. आणि तो म्हणतो तू शेपणीकाकडे यायचं, माझ्याकडे यायचं नाही, म्हणजे जोग्याकडे जायचं नाही, अदंडीनाथाकडे जायचं नाही, असं राजाच्या डोक्यात भरलंय. आणि राजाचं खोकं झालेलं आहे, राजाचं डोकं काम करत नाहीये. आणि तो म्हणतो या राणीला मारा जर ती दर्शनाला जाईन तर. आणि म्हणून माळिनीला सांगितलं की विचारू नये माझ्या गुरुला, मी जर येऊ शकते आणि मी आले तर येऊ का मला हे लोक मारतीन. नाम पडते आकाश धरी, नाम पडते आकाश धरते मित्रांनो. मग विचारा त्यांना जाऊन. आज राजाने चांगली निर्वडी केलेली, मला दर्शनाला येता येणार नाही, मला येता येईल का विचारा. गेली, विचारलं अदंडीनाथाला, मळ्यामध्ये त्या जोग्याला विचारलं. अदंडीनाथ काय म्हणतो? येती तरी येईल, जर तिला यायचं असेल तर ती येऊ शकते, तिच्या केसाला कोणी धक्का लावू शकणार नाही. नाम तारी, नाम पडते आकाश धरी. नाम महत्वाचं आहे मित्रांनो. त्या गुरुनं तुम्हाला नाम सांगितलंय ना, तुमच्या गुरुनं तुम्हाला नाम सांगितलंय ना, 5वं नाम सांगितलंय ना, त्याचा जप करा, तुमच्या केसाला कोणी धक्का लावणार नाही. मग सांगितलं राणी पुढं, तुला जर यायचं असेल तर येऊ शकतेस. आणि मग राणीच्या डोक्यावर तिनं ताट घेतलेलं आहे, फुल घेतलेलं आहे, सगळं त्या ठिकाणी जेवण घेतलेलं आहे, सगळं घेतलेलं आहे, हातात तांब्या भरून घेतलेला आहे. निघाली दर्शनाला राजाच्या. आणि ठाई ठाई असे धारधार शस्त्र घेऊन उभा राहिलेले सैनिक लोक. राजाने सांगितलंय राणी नुसती बाहेर निघली, या रस्त्याने घुसली त्याच ठिकाणी कापायची, कापून टाका तिला, 2 तुकडे करून टाका तिच्यावाले. मग आणि बस राणी निघाली. आणि राणी निघाली ना, दोन्हीकडनं सैनिक उभा आहेत, हातामध्ये तलवार आहेत, भाषा आहेत, सगळ्या प्रकारच्या आहेत. राणीला मारायचं की राणीच्या अंगावर हातच उगारता येत नाही. काहींना राणी दिसतच नाही, काहींना दिसते. मारायला तलवार उठवली तर त्या ठिकाणी तलवार घेण्यासाठी गेले, पण तलवारच उठत नाही, तलवार तिथपर्यंत पोहोचत नाहीये. सगळ्यांनी बघितली राणी आपल्या समोरून जाते, पण राणीच्या केसालाही धक्का नाही लागला. नाम पडते आकाश धरी. मग आणि सगळे वाचा सुद्धा त्यांची बंद झालेली आहे, बोलता सुद्धा येत नाही त्यांना. बस हाणायचं. माहितीये तुम्हाला, देवाला जेव्हा चोर म्हणून धरलं तेव्हा खिळा मारत होते. खिळा मारत असताना जो खिळा मारणार आहे ना, त्याचा हातोड्याचा हात वरच राहिला.
किती चमत्कार दाखवले आमच्या देवाने, तरी तुम्ही नमस्कार करत नाही. अशा बाबा लोकांनीच चमत्कार दाखवले की उन्हाळ्याच्या मध्ये तुम्हाला सांगतो लोकांना काम नसतात आपल्या गावात है ना. चमत्कारी बाबा आला, तो हात बघतो, भविष्य सांगतो, त्याच्या मागच सगळे. अरे देवाने काय सांगितलं ते बघा, असं कोणाच्या माग नका पडू. काय भविष्य सांगतो, त्याचं भविष्य त्याला कळा ना. बिलकुल भविष्य बघायचं नाही कोणाकडनं. अंधश्रद्धा डोक्यातून उपटून काढा. मग थकले राहिलेले जस काय पुतळे तयार केलेले आहेत. ज्या वेळेस श्रीमद भगवद्गीतेचं निरूपण चालू होतं अर्जुनाला, सगळं सैन्य त्या ठिकाणी थकले राहिलेलं होतं, माहिती ना तुम्हाला. मग आणि त्यांच्या समोरून राणी गेली, दर्शन घेतलं गुरुचं, जेवण दिलं, पाय धुतले. धुतले का नाही पाय? पूजा केली का नाही? जेवायला दिलं बाबाला, तांदूळ दिला, तिथूनच परत आली, ती पण जेवली. राजाला घाम फुटला, आपली राणी गेलीच वाटत. इतके सैनिक ठेवून काही झालं नाही. कोण्या सैनिकाने आपल्या सोबत गद्दारी केली काय? अरे राजा सुद्धा काही करू शकत नाही तुम्हाला. नाम तारी त्याला कोण मारी, नाम पडते आकाश धरी. मित्रांनो, नामस्मरण करा, तुमच्या पतीमध्ये सुद्धा फरक पडेल. जर लय गुरु करत असेल ना, फक्त देवासमोर तुम्ही 1 घंटा बसा, नामस्मरण करा. तितक्या वेळेस तो टावेल मागणार नाही, कंगवा मागणार नाही, तेल मागणार नाही, त्याला सगळं हातात लागत. जाऊ द्या, देवा पुढे बसवले. मग देवापासून उठल्यावर सांगते, बघ माझ्या टायमात देवाजवळ नको बसत जाऊ, मला काढून दिल्यावर बसत जा, मला घाई राहते. फरक पडला की नाही? ठीक आहे, सगळी तयारी करून ठेवत जाईल, तुम्ही तुमचं घेत जा. खरंय का नाही? फरक पडतो की नाही? नाम पडते आकाश धरी, नाम पडते आकाश धरते. मग राजा आला, राजाने विचारलं, काय म्हणे राणी साहेबा, तुमच्या गुरुच्या दर्शनाला नाही गेल्या? राणी खतरनाकच होती. शरीराला समाशर असतो मित्रांनो. तुम्ही समजूच नका असो की मी शेर आहे. तो फक्त वाट्यावर दाखवतो मी असा आहे तसा आहे बस. राजवाड्यात तू राजा आहे, त्या सिंहासनावर बसल्यावर राजा आहे. इथं राजा आहेस काय तू? आला राणीकडे, राणी साहेबा आज तुमच्या दर्शनाला गेले गुरुकडे. काय म्हणते राणी? काय म्हंटल? अहो जाऊन आलो ना, तुम्हाला माहित नाही? जाऊन आलो? जाऊन आले तुम्ही? मग हे काय जेवण करून बसले? अरे बापरे, अमक्या ठिकाणी उभा होता तुमचे सैनिक अंगरक्षक. आमका होता इथं, तमका तिथं होता, आणि आमका तिकडं मळ्यात होता. तिथपर्यंत लाईन लावली होती तुम्ही आमच्यासाठी, तुकडे करण्यासाठी, आहे ना? हेच का तुमचं 7 जन्म फेरे घेतले? तर कोणी कानात सांगितलं तर आमचे तुकडे करायला बसले तुम्ही? याच्यासाठी फेरे घेतले तुम्ही आमच्यासोबत? कान गोष्टी ऐकत जाऊ नका. आपल्या घराचा नाश होऊन जातो, उद्ध्वस्त होतो आपण लोकांसाठी. लांब राजा या कानात सांगणाऱ्यापासून. तिकडं सांग म्हणा कोणाला, आम्हाला टाइम नाही इकडं, आमचा आम्हाला टाइम नाहीये. तिकडं बघ कोणी भेटत असेल तुम्हाला रिकामा, त्याला सांग म्हणा जाऊन तुम्हाला.
आम्हाला कोण सांगतो रे कोणाला वेळ आहे कोणाचं ऐकायला? किती करोडो लोक आहेत, इतक्या लोकांचं जर ऐकलं तर आपलं ऐकण्यातच वेळ जाईल सगळा. हा सण तो तसा हे असेल ती तसेल, हेच काम आहेत का आम्हाला? काय देवधर्म आहे का नाही? मग हे नव्हे आत्ताच आलं. राणी म्हणते बघा आत्ताच आले, परियल ठेवलं इकडे बाजूला. राजा काय म्हणतो? कस कायच गेली तू? इतके सैनिक तिथं ठेवलेला असून कस कायच गेली तू? तुला कापलं नाही कोणी? मग ती काय म्हणते? हा नव्हे अमुका अमुके ठाई असे. हा सगळं सांगितलं. राजाने बोलवलं सगळ्यांना. काय रे म्हणे ही चालली होती तेव्हा तुम्ही झोपले होते काय? हो ना म्हणे महाराज, आम्हाला अचानक झोपला तरी आम्ही पुतळ्यासारखं झालो आणि आम्ही पाहिली पण महाराज, पण नुसतं बघत होतो चालली म्हणून, करता काहीच येत नव्हतं महाराज. मी तलवार अशी धरली उचलली मारायची तर मला काहीच करता येईना, हलताच येईना महाराज. काय जादू झाली काय माहिती म्हणे आपल्या राणीवर. राणीकडे वाकड्या नजरेनं सुद्धा बघता येत नव्हतं. तो बाबा काही साधा सुद्धा नाही म्हणे. त्या बाबाने चमत्कार केलाय. इतकं सैन्य असून सुद्धा त्या राणीच्या आम्ही अंगाला हात सुद्धा लावू शकलो नाही. नाम पडते आकाश धरी, नाम पडते आकाश धरी मित्रांनो. मग त्यांना रागवायला लागलाय. तुम्हाला कळत नाही, लगेच मारायचं लगेच असं करायचं. महाराज करता काय? आम्ही पुतळे होऊन गेलो ना. अहो जेव्हा श्रीकृष्ण भगवान त्या कारागृहामध्ये जन्म घेतात, जन्म झाला की त्या डालीमध्ये बसतात आणि वसुदेव राजाला त्या ठिकाणी ती माया घेऊन जाते. श्रीचरण पुढे करतात आणि देवाचा श्रीचरण त्या ताल्याला लागतो, त्या कुलपाला लागतो. ते सगळे सैनिक त्या ठिकाणी पुतळे होऊन जातात. अरे सबके बंधन तोडने वाला भला वो कैसे बंधन में रहेगा? राहिला का बंधनात? अरे जो जलात जन्मला, जो कारागृहात जन्मला, तो कारागृहातून त्याच दिवशी बाहेर निघाला. तुम्हाला अजून देव नाही कळाले? जे कारागृहात आहेत ना त्याची तुम्ही अजून पूजा करता. आहे का तुम्हाला काही डोक्यात कचरा आहे का ज्ञान आहे? कळतं का तुम्हाला कोण कोण आतमध्ये आहे? आम्हीच देव आहे. बापरे, तूच देव आहे का? घातले ना आतमध्ये सगळे? देवाला घातलं का कोणी आतमध्ये? आई वडिलांना घातलं होतं, पण आई वडिलांना त्या ठिकाणी जन्म घेतला आणि त्या ठिकाणावर रात्री 12लाच निघाला की नाही श्रीकृष्ण महाराज? अजून स्वतःला देव म्हणून घेणारे कुठे आहेत माहिती आहे तुम्हाला? कोण कोण आहेत? घरी गेल्यावर बघा, सर्च करून युट्यूबला. काही बघण्यापेक्षा काहीतरी ज्ञानयुक्त बघितलं पाहिजे. कोणते कोणते आतमध्ये देव म्हणणारे स्वतःला. मग कळण तुम्हाला कोण कोण आतमध्ये आहे. कशाला देव म्हणून घेता हो स्वतःला? गोणी उचलत नाही का नव्हतो तीनदा म्हणतो मी देव आहे. देव असता तर कोरोना तो लगेच असा चुटकी बरोबर पळवला नसता का? अरे वरी 6 महिने तर लस नाही सापडली. लस सापडली तर काही मेले, काही ना ताप यायला लागली, काही ना काही व्हायला लागलं, काही ना काही व्हायला लागलं. आणि त्याच्यात पुन्हा बंदी. लस नाही घेतली की तुमच्या आम्ही कामं करणार नाही, तुमचा बहिष्कार करू. बळस धरून धरून चाल. आठवते ना सगळं? हा, जरा आठवत जा मागचं. आपला मागचा इतिहास बघून पुढे जगलं पाहिजे. आपल्या आई बाबाने, आपल्या दादाने आपल्याला कसं शिकवलं, कसं त्या ठिकाणी केलं, आणि थोडस आता झालं तर लगे हवा. अरे वा, असं करू नका मित्रांनो. मागचे दिवस आठवत जा स्वतःचे. आपलं गाव आठवत जा, आपले मित्र आठवत जा, ते सगळं आपलं गोकुळ आठवत जा. कुठं राहिले तुम्ही? दिल्ली मुंबईला कोणी विचारत नाही तुम्ही कोण्या प्लॉट मध्ये राहता आणि काय. ती फक्त आतमध्येच राहता आणि आतमध्येच खाता. इकडं मजा आहे. आमक्या वाड्यातले त्यांच्या घरी आज आमकय. सगळे जमा होता, मस्त पैकी आनंद आहे, गोकुळ आहे मित्रांनो. बरं आहे आपण खेड्यागावात आहे, नो टेन्शन बाबा.
सगळ्यांची ओळख राहते, पाळख राहते. काय करता मुंबईला ओळखीना पाळखीना कोणी? काय करता खाऊन ते डब्बा रोटी निसते. इथं मस्तपैकी बाजऱ्याची भाकरा ठ्यासा थोडा मस्त कसदार आणणार, उठलं की लगेच शेतात व्यायाम. भलावर सुटलेले इकून तिकून वाकडे तिकडे. काय नाही कराय का नाही? अरे आनंदात येत आपण. असं कधी समजायचं नाही की आपण लय छोटे गरीब शेतकरी आहे. अरे आपण आणि आपली पत्नी जर मस्तपैकी एका बुक्कीत कांदा फोडून नेहरी करत असून त्याच्यापेक्षा सुख काय पाहिजे अजून? हा, अरे ते दोघं एकमेकाला बोलत नाही, कधी कुठं तर कधी कुठं तर कधी कुठं. काही मेळ आहे का त्यांचा? अरे हेच आनंद आहे मित्रांनो. आपला परिवार सुखी असणं हा आनंद आहे. हे सुखी परिवार पाहिजे. खायला काय काय नाही, कोणी जास्त जगत नाही, जितकं तितकंच जगतं. ते चांगलं खाता म्हणून काय एखादी 200 वर्ष जगले काय? कमी समजायचं नाही स्वतःला मित्रांनो. गरुडा तिन्ही लोकी गमन, तरी काही एर पक्षी न करावे उत्पवन. चिमणीनं उडणं सोडून द्यायचं काय? त्याच्या घरापुढे जेवढी का होईना तेवढी रांगोळ काढलीच पाहिजे तिनं. त्यांची लय मोठी, त्यांचं किती वय होय. तुझं वैंदम घरणा जरा नामस्मरण कर. नाम पडते आकाश धरी, नाम पडणार आकाश भरते. मग अरे गेली होती काही? तुम्ही इथं उभाच होते का? मग एक काय म्हणतो? अरे आम्ही पाहिलंच नाही. एक काय म्हणतो? अरे आम्ही जातानी बघितली, या पाणी बघितली, करता काही झालं? नाम पडते आकाश धरी. त्याने उपदेश दिलेला आहे, ती नामाचा जप करते. नामाचा जप केल्यावर कोण काय करते? कोणीच काही करत नाही. प्रल्हाद जप करत होता माहिती आहे तुम्हाला? त्याचा बाप त्याला वरतून फेकायचा खाली. मी देव आहे, मला देव म्हण. तुम्हा बाप हे देव कुठे रे? हा पोरग आपलं आपल्याला असं बोलतो. आहे ना तुम्हा बाप आहे ना. बापाला बापच म्हणलं पाहिजे ना, का कोणाला बाप म्हणलं तर काय होईल? बिलकुल नाही मित्रांनो. जो बाप आहे त्याला बापच म्हणलं पाहिजे. तो नाही मी देव आहे, देव आहे मी, है की नाही? असं चालत नाही मित्रांनो. हा चलो दर्शन करून थकले ऐसे राहिलो. थकले असे राहिलेले आहेत. राजाला आश्चर्य झालेलं आहे. आणि मग म्हटलं दर्शन करून आणा, दर्शन करून आणा लवकर. आणि मग पुरुष कसे सामर्थ्यवंत आहेत? त्यांनी शपनिका पुढे सांगितलं. ती भेटायला गेली राजाला. मी तिला कापायला लोक ठेवलेले आहेत, परिस्थिती ऐकलं नाहीये. मग काय म्हटलं? राणीला पुसा. जर तुझे गुरु खरंच सामर्थ्यशाली आहेत ना, माझ्यासोबत चर्चा करतील का? बघ मी ज्ञानी आहे, तू तिच्यावाला गुरु ज्ञानी आहे का मी बघतो. टेस्टर लावून करंट आहे का नाही याच्यात. परमपूजनीय परममहंत आचार्य प्रवर श्री दिगंबर मणिदादा बाबाजी यांचं आगमन झालंय. बाबाजी स्थान करून आपल्या धर्मसभेकडे आगमन करणारच आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी चर्चा झाली. चर्चा झाल्यावर आदंडीनाथाने त्या ठिकाणी शपनिकाला हरवलं. ते म्हणे असं वेल बोल पाणी जितुके नीती तितुके जाते. तुम्ही म्हणे असं बोलता तसं बोलता शब्द फिरवता म्हणे. बरं शब्द फिरवतो का? म्हणे कशाने लढायचं तू सांग. म्हणे आता आपण सामर्थ्य खेळू, सामर्थ्याने त्या ठिकाणी खेळू. म्हणे काय सामर्थ्य? आमच्यावाली कुपी म्हणे स्वर्गात जाईन आणि अमृत घेऊन येईल. ती म्हणे ठीक आहे, तुमची कुपी स्वर्गात पाठवा आणि तुमच्या कुपीला आम्ही ना स्वर्गातून अमृत घेऊन इथं येऊन देत नाही. बघतो म्हणे तुमच्या कुपीला. आणि मग शेपनिकाने आपली कुपी अभिमंत्रुनी फेकिली. ती स्वर्गात गेली, अमृत भरलं. ती खाली येत होती. आदंडीनाथाने आपली दंत म्हणजे हत्तीच्या दाताच्या पादुका होत्या काढले
पादुका आहा येऊ राहिली भीड 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 खाक 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 2-4 तुकडे होऊन गेले मग 3 तळे होऊन गेले उपरकुंडी शेवाळे है ना माहिती तुम्हाला वेरूळला जा कधी शेवाळे तळ पाहिलं का तुम्ही तीर्थ होऊन गेलं खूप काही इतिहास आहे खूप काही सांगायसारखं आहे मित्रांनो मग गर्वात राहू नका नम्रतेत राहा नाम पडते आकाश धरी राजाची राणी कान ये परिवरी पडते आकाश धरी जेल हा 7वा फायदा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी कळलेला आहे आपण बघितलेला आहे राजाची राणी आली तरी काही फरक पडत नाही तुम्हाला देव सहाय्य करणार आहे तुम्ही नामस्मरण करा चिंतन करा मित्रांनो आणि ही कथा तुम्ही ऐकलेली आहे जर तुम्ही पक्के असले ना तुमचे घरचे काहीच करू शकत नाही तुम्ही फक्त नामस्मरण करा त्या डोक्यातला कचरा बाजूला होऊन जाईल आणि त्याच्यामध्ये गुण यायला लागेल जाऊ द्या 9 दिवस सगळे जातात नाम पडते आकाश धरी अशा प्रकारे हा 7वा फायदा या ठिकाणी संपलेला आहे आपल्याला आता बाबाजींचं स्वागत करायचं आहे दंडवत